नमस्कार, मी अर्चना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग रेसिपी पाहूया. इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत. हे अगदी पातळ असतात आणि दिसायलाही खूप पांढरे शुभ्र असतात व हलके असतात. सर्वप्रथम आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये खूप चुरा असतो व पावडर असते, ती आपल्याला सर्व चाळून काढून घ्यायची आहे. चला तर मग मी हे सर्व पोहे चाळून घेते. तर बघा, या पद्धतीने पोहे चाळून घ्यायचे आहेत. मी इथे सर्व पोहे चाळून घेतलेले आहेत. तर चला मग हे सर्व पोहे भाजून घ्यायचे आहेत. गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. पातळ पोहे टाकून घेऊया. पोहे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. पोहे सतत हलवत राहायचे. 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. पोहे छान भाजलेले आहेत. पोहे भाजलेत की नाही हे ओळखण्यासाठी पोहे थोडेसे हातावरती घेऊन असा चुरा करून बघायचा. तर तुम्ही पाहू शकता चुरा होतोय आणि पोहे एकदम भाजल्यानंतर असे फुलतात, म्हणजे समजून जायचं की पोहे भाजून झालेत. तर तुम्ही पाहू शकता सर्व पातळ पोहे मी इथे भाजून घेतलेले आहेत. चला तर मग त्यासाठी लागणारा चिवडा मसाला बनवून घेऊया. चिवडा मसाला बनवण्यासाठी चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी लाल तिखट, कारण आपण चिवड्यामध्ये हिरवी मिरची वापरणार आहोत. आणि थोडीसं लाल तिखट टाकत आहे, कारण चिवड्याला रंग छान येतो. आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. इथे आपला चिवडा मसाला बनवून तयार आहे. असा जर चिवडा मसाला केला तर जे आपण चिवडा बनवतो त्याच्या खाली मीठ साचत नाही. त्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ बारीक होतं आणि चिवड्यामध्ये मिक्स पण व्यवस्थित होतं. नाहीतर चिवड्याच्या खाली मीठ साचून राहते. त्याच्यामुळे चिवडा मसाला असा बनवायचा. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मी इथे अर्धा पाव शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांचं वरचं हलकंसं साल तडकलं पाहिजे. खूप जास्त पण डार्क करायचे नाही. खूप जास्त काळपट केले तर ते खायला चांगले लागत नाहीत. त्याच्यामुळं शेंगदाण्यांचं साल तडकलं की काढून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, काढून घेते. तर त्याच तेलामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. मी इथे खोबरं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पातळ कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पातळ कट करून घेतल्याने व्यवस्थित सर्वीकडून छान असं भाजलं जातं आणि कुरकुरीत होतं. त्याच्यामुळं खोबरं कधीही पातळ कट करून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेते. हलकासा तांबूस रंग येईपर्यंतच खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेते. तर मी इथे अर्धा पाव मक्याचे पोहे घेतलेले आहेत. मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल छान गरम पाहिजे, त्यामुळे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे. मक्याचे पोहे तळून घेऊया. एक वाटी कढीपत्ता, लसूण भाजून घ्यायचा आहे. हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली. मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. नाहीतर मिरची जर व्यवस्थित जर भाजली नाही तर चिवडा नरम होण्याची शक्यता असते. त्याच तेलामध्ये जे मसाला बनवून घेतला होता ते टाकायचा आहे आणि हे मिश्रण गरम गरमच जे आपण चिवडा बनवून घेतलेला आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे.
हे जे आपण सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी चम्मचने मिक्स करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने. जर तुम्हाला वाटत असेल की चिवड्याला सर्वीकडून व्यवस्थित असा कलर आला नाही तर थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे चिवड्याला छान असा कलर येईल. पण मी इथे माझ्या चिवड्याला व्यवस्थित असा छान असा कलर आलेला आहे, त्याच्यामुळे मला हळद गरम करून टाकण्याची गरज नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल. तुम्ही पाहू शकता इथे आपला अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त चिवडा झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.